शिवसेना पक्ष बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष, एक हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष, आणि असं असताना देखील मतदारांचा विचार न करता, मतदारांचे मतांचा विचार न करता, त्यांची मतं धुडकावून आपण ज्या वेळेला महाविकास आघाडींबरोबर गेलो आणि हिंदुत्व ज्या वेळेला आपल्या दाराला टांगणीवर ठेवलं, त्यानंतर जे सरकार स्थापन झालं ते हिंदुत्ववादी सरकार होतं का? शिंदे साहेबांवर जो काही एक नेता म्हणून प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे, मग तो आमच्या पक्षातला असो किंवा नसो. मला असं वाटतं शिंदे साहेब असे आहेत की शिवसेना पक्षाचा एखादा उमेदवार आहे किंवा मतदार आहे किंवा माणूस आहे, तो नसला असला तरी प्रत्येक ठाणेकरांचा एकमेव विश्वासाचा माणूस म्हणजे शिंदेसाहेब. कोरोना आहे हा संपणार आहे, कोणाला संपवणार आहे की आपण ह्याच्यातून काय सर्व्हाइव्ह करणार आहोत हे काही माहिती नव्हतं. परंतु मला असं वाटलं की एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून लोकांपर्यंत पोचणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेला घरात बसून राहणं हे योग्य नाही. नमस्कार, मी मनीष पंडित. यशोगाथा पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. यशोगाथा या पॉडकास्टमध्ये आपण अनेक यशवंतांना भेटत असतो, त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो आणि आजच्याही भागात आपण अशाच एका यशवंतांना भेटणार आहोत. आपण एका ठाण्याच्या रणरागिणीला भेटणार आहोत. ठाणं एक असं शहर आहे ज्याला राजकीय वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे. ठाणं तलावांचं शहर आहे, आपल्या धर्मवीर आनंद दिघ्यांचं शहर आहे. ठाणं आपल्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं शहर आहे. याच त्यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यातल्या एका रणरागिणीला आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे नम्रता भोसले जाधव आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही विशेष मुलाखत मी त्यांची घेणार आहे. आपण बोलूया नम्रता मॅडमशी, जाणून घेऊया त्यांची यशोगाथा. नमस्कार नम्रता मॅडम. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. सगळ्यात पहिले तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. खूप धन्यवाद. वाढदिवसाच्या निमित्ताने मागे वळून पाहताना मला जाणून घ्यायला आवडेल की तुमची राजकीय सुरुवात कशी झाली. नॉर्मली मराठी माणसाच्या घरात सामाजिक वातावरण असतं, आपण छोटं मोठं सोशल वर्क वगैरे करतो, पण राजकीय वातावरण फार कमी घरांमध्ये असतं आणि तो वारसा पुढे नेऊन नगरसेविका पदापर्यंत तुम्ही पोहोचला आहात. तर तशी सुरुवात कशी झाली नाही, इथपर्यंत कसं पोहोचलात? लहानपणापासून माझे वडील BST जॉबला असल्यामुळे ते कामगार सेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते, शिवसेनेचे. त्याच्यामुळे कायमस्वरूपी शिवसेना भवनला जाणं येणं त्यांचं असायचं आणि गटप्रमुख होते त्यावेळेला. माहीमला आम्ही राहायचो आणि गटप्रमुख असताना जे कोणी उमेदवार असले तर मग त्यांच्या आपण सुरुवातीला आपण त्या स्लिप्स ज्या असतात मतदार याद्यांच्या, तर त्या आधी हँड रिटन असायच्या. जेव्हा आम्ही जस्ट लिहायला वाचायला शिकलो होतो आणि आमच्याकडून त्या सगळ्या ज्या मतदार याद्या आहेत त्या मी स्पॉन्टेनियसली भरून देत असू आणि घरोघरी जाऊन वाटत असू. तर हे लहानपणापासूनचं काम करण्याची एक अंगी होती आपल्याला. आणि मुंबईत राहत असल्यामुळे शिवसेना ही कायमस्वरूपी प्रेरणा देणारी आणि घरातच शिवसेना असल्यामुळे एक शिवसेनेबद्दल वेगळी आत्मीयता होतीच. आणि त्यानंतर कालांतराने ठाण्यात आम्ही शिफ्ट झालो. ठाण्यात शिफ्ट झाल्यानंतर मग परत एकदा शिवसैनिक असतो जो कुठेही असला तरी तो शाखेकडे वळतोच. त्या पद्धतीने माझे वडील इथे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनच कशिश पार्कमध्ये होते. मी विद्यार्थी होती एका डेंटल मेकॅनिक कॉलेजची आणि ते डेंटल मेकॅनिक कॉलेज हे माझं कॉन्व्होकेशन झाल्यानंतर बोगस निघाल्यानंतर माझे वडील आणि आमच्या कशिश पार्कमध्ये एक युवा नेते होते विकास रेपाळे साहेब, तर एकत्रच काम करायचे टीम म्हणून. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं की असं नम्रता जात होती आणि त्या ठिकाणी असं कॉलेज बोगस निघालं. आणि असं होतं की ते स्वतः भारतीय विद्यार्थी सेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी सर्व स्टुडंट्स बोलवून आम्हाला न्याय देण्याचा मोठा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने मोठा न्याय देखील आम्हाला मिळाला एकूण 56 विद्यार्थ्यांना. आणि हा न्याय देण्याची जी काही प्रक्रिया होती त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांचं असं म्हणणं असायचं की मी दिशा दाखवणार, पुढे तुम्हाला तुमची लढाई लढायची आहे आणि ती लढायची आहे. तर एक स्वतःच्या पायावर उभं करण्याची वडिलांची एक विश्वास आणि रेपाळे साहेबांनी दिलेली एक वेगळी संधी, त्याच्यामुळे कुठेतरी स्टुडंट कौन्सिलमध्ये काम करताना पुढे सुरुवात केली मी. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आम्ही ज्या ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन्स दिले घेऊन आणि विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालं होतं ती भरपाई करून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
आणि हे करत असताना मग 2007 साली विकास रेपा यांना नगरसेवकचं तिकीट मिळालं. त्यावेळेला ठरवलं की आता जे काही काम करायचं ते आपण ग्राउंड लेवलला करायचं आहे. आणि सुमारे 2007 सालापासूनच प्रभागामध्ये एक महिलांची जी काही कामांची हे होती, बचत गट म्हणा, महिला मंडळ म्हणा, मग महिलांचे विविध उपक्रम, महिलांचे सोशल ॲस्पेक्ट सांभाळणं, हे कुठे ना कुठेतरी थोडंफार मी बाय हँड सांभाळायला लागली. आणि 2012 साली परत एकदा ज्या वेळेला म्हणजे तुम्हाला माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिलांचं आरक्षण आहे, तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी महिला आरक्षण लागल्यामुळे मग मला तिकीट देण्यात आलं. आणि मग पुढची राजकीय प्रवास हा सुरू झाला. जेव्हा 2012ला जेव्हा मी पहिल्यांदा इलेक्शनला उभी राहिली, सगळ्यात मताधिक्याने, चांगल्या मताधिक्याने निवडून देखील आली. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की निवडून आलो, लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे, आता त्या विश्वासाला पात्र राहणं देखील माझं कर्तव्य होतं. आणि असं बघायला गेलं तर महापालिकेचा कोणताही अनुभव नव्हता, कारण समाजकारण करणं आणि एखादं महानगरपालिकेची कामं करणं ही प्रशासकीय कामं, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. प्रचंड फरक आहे. म्हणजे तुम्हाला प्रशासकीय कामं करताना प्रत्येक वेळेला अडथळे येतात, तुम्हाला कळत नाही. कारण समाजकार्यामध्ये मला माहिती की मला जायचं आहे पोलीस स्टेशनला, एक अर्ज द्यायचं आहे, त्या व्यक्तीला घेऊन जायचं आहे, त्या ठिकाणी तिचं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. बचत गट स्थापन केले होते, ते देखील माझा अनुभव होता. महिलांना स्वयंरोजगार देण्याचा अनुभव होता. पण मग महानगरपालिकेमध्ये कसं काम करणं, तर हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता माझ्यासमोर. पण एक असतं की देवानी चांगली लोकं आजूबाजूला दिली आहेत, त्या पद्धतीने घरातल्यांचा सहभाग आणि आशीर्वाद, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला सांगितलं विकास रेपाळे साहेब नगरसेवक जे त्या ठिकाणी माजी नगरसेवक होते, आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि त्या अनुषंगाने एक स्त्रियांना राजकारणात स्थान मिळावं, हे नुसतं फक्त दाखवायला नाही, तर त्यांना काम देखील करण्याची संधी द्यावी, हे जे बोलतो आपण त्याचं एक खरोखरं उदाहरण आहे की त्यांनी कायमस्वरूपी पुढे करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमचं शिका, काम करा आणि तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या. तर या पद्धतीने काम सुरू केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा बेस जो आहे ते आहेत शिंदेसाहेब, एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमच्या वहिनी लता वहिनी. तर या दोघांनी देखील कायमस्वरूपी एक वरदहस्त कायमस्वरूपी ठेवला की कोणत्याही चांगल्या कामाला आमच्या पाठी कोण ना कोणतरी आहे. हा एक जो विश्वास असतो, तो विश्वास कायमस्वरूपी एका कार्यकर्त्यामध्ये असावा. आणि त्यामुळे जी काही सुरुवात असते, बेस असतो, तो जेव्हा छान असतो, तो एकदा एक प्रामाणिक असतो ना, त्यावेळेला त्याची जे प्रवास असतो तो देखील सुंदर होतो. तर मला असं वाटतं की माझा जो प्रवासाचा बेस आहे तोच एका प्रामाणिक आणि चांगल्या लोकांबरोबर झाल्यामुळे प्रवास सुंदर होणार होता, आणि तो प्रवास चालू आहे. तुम्ही ग्राउंड लेवलपासून कामं करत आलात, त्यामुळे सामान्यांचे विषय, त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. आणि तुमचा प्रभाग हा मुंबईच्या अगदी जवळ येतो. वेश मुंबईची ओलांडली की तुमच्या प्रभागात आपण प्रवेश करतो. मग तुमच्या प्रभागात आत्ता आम्ही बघतो की एवढी कामं सुरू आहेत, मेट्रोचं काम सुरू आहे, याआधी नवीन ठाणे शहराचा प्लॅन पास झाला आहे, त्याचं काम पुढे होणार आहे. मग एक नगरसेवक म्हणून या दोघांमध्ये नगरपालिका किंवा कंत्राटदार आणि सामान्य माणसं यांच्यातला समन्वय कसा साधता तुम्ही? आपण ज्या वेळेला ग्राउंड लेवलला काम करतो, म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत रस्त्यावर उतरून जेव्हा काम करण्याची आपल्याला तयारी असते, त्यावेळेला प्रत्येक जो माझ्या प्रभागात राहणारा रहिवासी आहे, नागरिक आहे, त्याच्याबद्दल त्याच्या मनात एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे की हा व्यक्ती आपल्यासाठी जे काही करेल ती योग्य निर्णय घेईल. तर हा कुठे ना कुठेतरी आम्ही इतके वर्षामध्ये एक विश्वास संपादन करण्यासाठी मला असं वाटतं एक खरे ठरलो. त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरतो, एखाद्या गोष्टीचं असं नसतं की सगळ्या गोष्टी बाबा या झालं स्मूथ, असं नसतं. बरेच वेळा आम्ही नगरसेवक असताना, आम्ही सत्ताधारी असताना देखील रस्त्यावर उतरावं लागतं, आणि ते ठामपणे उतरून त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचा जो प्रयत्न आहे, तुमचा प्रयत्न जेव्हा प्रामाणिक असतो त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीमध्ये न्याय मिळतो असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीनेच आपण ज्या वेळेला सर्वसामान्य लोकांना एखाद्या गोष्टीची अडचण आली तर आम्ही रस्त्यावर उतरतो. एखादा कंत्राटदार असतो, त्यावेळेला भलेही तो महापालिकेचा असो किंवा कोण असो, तरी आम्ही त्याच्या विरोधात तिथे उभं राहतो, लोकांसाठी या गोष्टी करून घेतो. मग महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी आले तर त्यानंतर त्या अधिकाऱ्यांकडून ज्या पद्धतीने आपल्याला काम करून घ्यायचं आहे, किंवा कसं आहे कंत्राटदारांशी आपण स्वतः बोलण्यापेक्षा एखाद्या अधिकाऱ्याला आपण निरोप दिला तर तो व्यवस्थितरित्या आपण पोहोचवला जातो. तर अशा पद्धतीने नागरिकांना गैरसोय न करता ठाण्याचा विकास कसा होईल या पद्धतीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं प्रभागातले लोक ह्याबद्दल निश्चितपणे खुश आहेत.
आणि त्यांची शेवटी आम्ही समस्या जी आहे ती समस्या कधी 24 तासाच्या आत निराकरण करण्याचं एक रेकॉर्ड कायम ठेवलेला आहे. व्हेरी नाईस. तुमचा करोना काळात पण भरपूर काम केलेलं आहे तुम्ही. जेव्हा महामारी होती, जेव्हा आम्ही सगळेजण घरातनं बाहेर पडायला घाबरत होतो, तेव्हा शासकीय यंत्रणा, मेडिकल आणि बाकी पोलीस अधिकाऱ्यांसारखे अधिकारी हे ग्राउंड लेवलला जाऊन झटत होते. तुम्ही स्वतः लोकांना बेड देण्यासाठी आणि बाकी औषधं उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत करत होता. तर त्यावेळचे काही अनुभव जर सांगितलेत तर ऐकायला आवडतील. ज्यावेळेला कोरोना काळ सुरू झाला ना, त्यावेळेला सर्व घराघरात एक भीतीचं वातावरण होतं. म्हणजे असं नाही, आम्ही जरी राजकारणी असलो तरी माणूस आहोत, परिवारासाठी आम्ही एक सदस्य आहोत, मौल्यवान सदस्य आहोत. कोणाची मुलगी आहे, कोणाची बायको आहे, कोणाची सून आहे, त्याच्यामुळे कोणाची बहीण आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांनी देखील रोखण्याचा एक प्रयत्न केला की हे काय. पण कुठेतरी मला असं वाटलं की आपण ज्यावेळेला राजकारणात आलो त्याचं मूळ कारण असं होतं की मला समाजकारणाची आवड होती. मला समाजकारणाची आवड होती म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. आणि मला असं वाटतं की ही सोन्याची संधी होती चालून आलेली, की कोरोना काळ आला आहे आणि आता तू समाजकारण काय करू शकते. ज्यावेळेला तुम्हाला एक तरुण महिला राजकारणी म्हणून सो कॉल टॅग लावला जातो, त्यावेळेला तुमची भूमिका काय आहे, तुम्ही काय करता, तुम्ही रस्त्यावर उतरता की नाही. तरुण आहात, महिला आहात, तुमच्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला मदत करण्यासाठी आज सगळं पूर्ण रान मोकळं आहे, तुम्ही किती मदत करताय हे शेवटी कुठे ना कुठेतरी बघण्याची त्यावेळची वेळ होती. आणि मला असं वाटलं की मी तुम्हाला अगदी त्याच्या मागचं पण एक गोष्ट सांगते की मी माझ्या इनलॉजबरोबर 1-2 दिवस राहिलं होती आणि ते खूप वयस्कर असल्यामुळे त्यांनी मला तसं सांगितलं की बाबा जर का प्रवास होत असेल तर तू एका ठिकाणी राहा. कारण कसं आहे की मलाही माहिती होतं की जर त्यांना काही कोरोनाची लागण झाली तर आपल्याला त्यांना कमबॅक करणं खूप कठीण होतं. कारण 70+ होते माझे सासरे, 75+ होते. त्याच्यामुळे मला थोडंसं एक कुठे ना कुठेतरी एक कठोर पाऊल म्हणता तर तसं एक वनवास 4 महिन्याचा सोसावा लागला. कारण मी जवळजवळ मार्च एंडपासून मी ठाण्यात एकटीच राहत होती. अरे बापरे. जेव्हा मला काम करायचं तर मला कोणत्याही परिस्थितीत काम करायचं आहे, तर ही कुठेतरी मनाची तयारी होती. तर मी ऐरोलीवरनं इथे ठाण्यात मार्च एंडला शिफ्ट झाली आणि माझा तो प्रवास अगदी जुलै एंडपर्यंत मला इथे कॉन्स्टंटली राहावं लागलं. कारण त्यानंतर मी कोरोनाचं लागण झाली आणि सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्हाला स्वतःला कोरोना झाला? ऑफकोर्स येस, झाला कोरोना आणि फर्स्ट फेजलाच झाला. आणि त्याच्यातून सर्व लोकांचं एक आशीर्वाद, दुआ, त्याच्यासाठी आम्ही त्याच्यातून निघालो. म्हणजे माझा जो प्रभाग आहे त्या ठिकाणी मी असू दे, विकास रिपाळे साहेब असू दे, आणि सर्वप्रथम आमचे एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी ज्यावेळेला ऑन ग्राउंड उतरून लढायला सुरुवात केलं त्यावेळेला मला असं वाटलं की जो नेता लढतोय तर आपण कार्यकर्ता आहोत, आपण तर थांबलंच पाहिजे त्यांच्याबरोबर. कारण आज सर्वसामान्य लोकांना आपली गरज आहे आणि त्यावेळेला जर आपण घरात बसलो तर आपल्या समाजकारणाचा काहीच उपयोग नाही. म्हणजे आपण एवढं चांगलं शिक्षण घेऊन त्यानंतर आपण समाजकारणात येऊन राजकारणात आलो, तर त्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंडमध्ये होतं की माहिती नाही काय होणार आहे. म्हणजे हे कोरोना आहे, हा संपणार आहे, कोणाला संपवणार आहे की आपण ह्याच्यातून काय सर्वाईव्ह करणार आहोत हे काही माहिती नव्हतं. परंतु मला असं वाटलं की एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून लोकांपर्यंत पोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला घरात बसून राहणं हे योग्य नाही. आणि ज्या ठिकाणी माझे सोबत असलेले विकास रिपाळे असू दे किंवा आमचे शिंदे साहेब स्वतः त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर्स, मेडिकल स्टाफना जेव्हा प्रोत्साहन द्यायचं काम करत होते, त्या रुग्णांपर्यंत डायरेक्ट जात होते. तर मला असं वाटतं की ज्या वेळेला नेता असा असतो त्यावेळेला कार्यकर्त्याला कंबर कसून काम करावंच लागतं. बरोबर आहे. शिंदे साहेबांबद्दल आपण बोललोच आहोत, तर शिंदे साहेबांबद्दल मला एक प्रश्न विचारायला आवडेल की 3 वर्षापूर्वी एक राजकीय भूकंप झाला आणि त्यावेळी शिंदे साहेब हिंदुत्वासाठी वेगळे झाले, त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यांच्या मागोमाग अनेक नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. तुम्ही त्यापैकी एक होतात. पण त्यानंतर बऱ्याचदा जे सोडून गेले त्यांना गद्दार म्हणवलं गेलं, त्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? निष्ठावंत म्हणजे काय? निष्ठावंताची व्याख्या काय आहे तुमच्यासाठी? माझा पक्ष, शिवसेना पक्ष, बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष, एक हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष असा स्थापन ज्या वेळेला बाळासाहेबांनी केला, त्यानंतर ज्या वेळेला आपली सत्ता येते, आज कैक वर्षाचं स्वप्न होतं बाळासाहेबांचं की पुन्हा एकदा आपलं सरकार यावं, हिंदुत्ववादी सरकार यावं, आणि हे स्वप्न लोकांनी मॅन्डेट देऊन देखील पूर्ण केलं होतं.
आणि असं असताना देखील मतदारांचा विचार न करता, मतदारांचे मतांचा विचार न करता, त्यांची मतं धुडकावून आपण ज्या वेळेला महाविकास आघाडींबरोबर गेलो आणि हिंदुत्व ज्या वेळेला आपल्या दाराला टांगणीवर ठेवलं, त्यानंतर जे सरकार स्थापन झालं ते हिंदुत्ववादी सरकार होतं का? ती निष्ठा कुठे गेली? मला असं वाटतं आमची निष्ठा आहे आणि आमची निष्ठा बाळासाहेबांच्या विचारांची आहे. आम्हाला काहीच नको दुसरं, आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत. आणि आमच्या शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने हे हिंदुत्ववादी सरकार नुसतं नावाला स्थापन नाही केलं, तर ते करून दाखवलं. 2.5 वर्षामध्ये दाखवलं. मला असं वाटतं महाराष्ट्राची सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की पहिले 2.5 वर्षाचं सरकार आणि नंतरच्या 2.5 वर्षाचं सरकार ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता आणि तो प्रत्येक सर्वसामान्यांना माहिती आहे. मग ती लाडकी बहीण असू दे, शेतकरी असू दे, बेरोजगार असू दे किंवा आमचे बरेच सगळ्या ॲस्पेक्टमध्ये तुम्ही बघितलं असेल. मग विकास कामं असू दे, ज्या गतीने झालेली आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शिंदेसाहेबांनी नेहमी स्वतःचा उजवा हात ठेवलेला आहे. कारण त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या रूपाने जे काही नेतृत्व महाराष्ट्राने बघितलं ते कदाचित भूत न भविष्य ते असं होतं, असं मला वाटतं. शिवसेनेचं बाळकडू तुम्हाला लहानपणापासून मिळालेलं आहे आणि आता पद असताना आणि पद नसतानाही तुम्ही सक्रिय सहभाग तुमचा आहे. वृक्ष प्राधिकरण समिती अंतर्गत तुम्ही अनेक कामं केली आहेत. ठाण्याची महानगरपालिका असो, मीरा भाईंदर महापालिका असो, तिथेही तुमचं सक्रिय कार्य राहिलं आहे. तर त्याबद्दल जरा थोडं सांगा. कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही सांगताय की तुमचं एक एज्युकेटेड कॅन्डिडेट असताना ज्यावेळेला नगरसेविका होती तिथपर्यंत महापालिकेची कामं केलीच, परंतु नगरसेवक पद नसताना मग कुठे ना कुठेतरी आपल्याला महापालिकेत सक्रिय राहणं गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने आम्ही एक एज्युकेशन वाईज मला तज्ज्ञ सदस्य म्हणून त्या ठिकाणी म्हणजे नेमलं गेलं आणि निवड झाली माझी. मग मीरा भाईंदरमध्ये पण त्याच रिक्वायरमेंट होत्या. मग मीरा भाईंदरमध्ये पण मी माझे फॉर्म सबमिट केले आणि मीरा भाईंदरमध्ये पण माझी निवड झाली. अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी मी महापालिका सांभाळत होती. बऱ्याच लोकांना माहिती नाही, कारण मीरा भाईंदरमध्ये टोटली माझं सोशल फील्ड ॲस्पेक्टमध्ये काम चालायचं. त्या ठिकाणी मेट्रो विकास करताना देखील जे काही ट्री प्लांटेशन वगैरे करता आले त्यावेळेला आम्ही ते कोविड काळात आम्ही केले होते. तर हे माझं ठाण्याच्या बाहेरचं काम. आणि ठाण्यात असताना तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी अगदी 2014पासून कॉन्स्टंटली वृक्ष प्राधिकरणमध्ये आहे. त्याच्यामुळे मग वृक्ष लागवड, 5 लाख वृक्ष लागवड. आता मध्यंतरी आपण गेल्या वर्षीच आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असताना त्यावेळेला आम्ही पर्यावरण मंत्री पण होते आणि त्यांच्या मदतीने आपण 1 करोड वृक्ष लागवड या ठाणे शहरात करण्याचं नियोजन नाही नुसतं केलं, तर ते आपण सत्यात उतरवलं. ते सत्यात असं उतरवलं की CSR फंडमधून आपण कंपनीज अटॅच करून त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी नुसतं वृक्ष लागवड करून न सोडता त्याचं मेंटेनन्स करणं आणि ते दत्तक घेणं या पद्धतीचं आपण टोटल हे काम जे केलेलं आहे, तर अत्यंत खूप सुंदर असं काम होतं. तुम्ही बघितलं तर खूप छान एक ग्रीन बेल्ट आपण मेंटेन करण्याचा सगळीकडे प्रयत्न करतो आहे. आज आपण विकासकांचं बोललो तर विकास तर थांबला नाही पाहिजे. तुम्ही बघताय ठाणे शहर ज्या वेळेला डेव्हलपिंग सिटीकडे जातं आहे त्यावेळेला तुमच्या त्या ठिकाणी मोठमोठ्या गृहनिर्माण संकुलं बांधली जात आहेत. मग त्यानंतर त्या गृहनिर्माण संकुलाला ये जा करण्यासाठी मेट्रो व्यवस्था, अंतर्गत मेट्रो, जलवाहतूक, ह्या सगळ्या विविध सोयीसुविधा आपण शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठाणे शहरात बघतोय. आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी एक ग्रीन बेल्ट मेंटेन करण्यासाठी एक मियावाकी जी टेक्निक आहे ती आणतोय. आणि त्या मियावाकी टेक्निकने आपण पूर्ण ठाणे शहर एक डेन्स फॉरेस्ट आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठाणे शहराची लोकसंख्या पण तितकीच मोठी आहे आणि या लोकसंख्येमध्ये तुम्हाला ग्रीन बेल्ट, गृहनिर्माण संस्था, या सगळ्या सोयीसुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करत असताना तुम्हाला छोट्यात छोट्या जागी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करायला जागा असते. आणि त्या ठिकाणी मियावाकी टेक्निकने आपण वृक्ष लागवड सगळ्या ठिकाणी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि सुरू आहे. मला असं वाटतं की कुठे नाही असं नाही आहे. तुम्ही बघितलं तर एक ठाणे बदलतं आहे हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला सगळ्यांना दिसतं आहे आणि निश्चितपणे ते दिसणार तुम्हाला. अजून ठाणे निश्चितच बदलतं आहे. मी स्वतः ठाणेकर असल्यामुळे हे बदल मी बघतो आहे आणि त्यामध्ये जी शिंदेसाहेबांची विजन दिसते आहे. इनफॅक्ट हेही दिसतं आहे की कुठलीही मोठी एखादी विजन असेल ती राबवताना, प्रत्यक्षात उतरवताना ग्राउंड लेवलला काम करणारे लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही त्यापैकी आहात. तुमचा प्रभाग खूप डेव्हलप झालेला आहे. तुमच्या प्रभागात आल्यानंतर लक्षात येतं की कार्यकर्ता जेव्हा लोकांबरोबर एकत्र घेऊन त्यांना कामं करतो तेव्हा त्याला कसं यश येतं.
तर तुमची आता पुढच्या 10 वर्षाची विजन काय आहे हे पण ऐकायला आवडेल, कारण निवडणुका येत आहेत आणि मे बी कदाचित तुम्हाला तिकीट मिळू शकतं. तर तुमची विजन काय आहे पुढच्या 10 वर्षाची ऐकायला आवडेल. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की विजन अशी आहे की काम करत राहणं. मी 2 गोष्टी सांगते, हॉनेस्टी आणि कन्सिस्टन्सी. ह्या दोन्ही गोष्टी सगळ्याच फील्डमध्ये महत्त्वाच्या आहेत. मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा, तुमच्याकडे हॉनेस्टी आणि कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही सगळीकडे सर्व्हाइव्ह करू शकता. आणि या 2 गोष्टी मला असं वाटतं मी कधी सोडल्या नाहीत, किंबहुना मला कधी सोडायला कोणी दिल्या देखील नाहीत. त्याच्यामुळे प्रभागात काम करत असताना ग्राउंड लेवलला आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिकडचे रहिवासी, आमचे कार्यकर्ते, आमचे शिवसेना पदाधिकारी सर्वांना एकत्र घेऊन ज्या ठिकाणी छोटी मोठी जी काही महानगरपालिकेची जे सोयीसुविधा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जेव्हा आम्ही करत असतो, त्याच ज्या वेळेला पोचवण्याचं काम करत असताना त्याच्यात विकास कामं आपल्याला करता येतात. मग माझ्या मेंटल विभागामध्ये ठाणे एक्सटेंडेड स्टेशन येतं आहे. त्याच्यानंतर आपण मेंटल हॉस्पिटल आपण बदलतं आहे. आज ठाणे शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करतो आहे. तर अशा मोठमोठ्या आरोग्य सुविधा देखील आपण त्या ठिकाणी आणण्याचं काम करतो. आणि त्या सर्व गोष्टी करत असताना त्या ठिकाणचं जे काही संलग्न असलेले रहिवासी आहेत त्यांना विश्वासात घेणं, त्यांना हाताशी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आजूबाजूचं तुम्ही बघितलं असेल मोठमोठी प्रकल्प तशीच रखडलेली आहेत. त्याचं कारण एक आहे की तिकडचे स्थानिक लोक ज्यावेळेला त्याला सहकार्य करत नाहीत किंवा त्याला कुठेतरी विरोध करतात, तर त्यावेळेला तुम्ही कोणताही विकास करू शकत नाही. पण सुदैवाने सांगते की एक संपूर्ण प्रभागामध्ये एक नगरसेवक म्हणून आमच्यावर एक विश्वास, शिंदे साहेबांवर जो काही एक नेता म्हणून प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे. मग तो आमच्या पक्षातला असो किंवा नसो. मला असं वाटतं शिंदेसाहेब असे आहेत की शिवसेना पक्षाचा एखादा उमेदवार आहे किंवा मतदार आहे किंवा माणूस आहे, तो असला तरी प्रत्येक ठाणेकरांचा एकमेव विश्वासाचा माणूस म्हणजे शिंदेसाहेब. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ज्या वेळेला एखाद्या विकास प्रकल्पामध्ये शिंदेसाहेबांचं इनिशिएट असतं त्यावेळेला तो माणूस डोळे बंद करून विचार करतो की हा माणूस आम्हाला कधी रस्त्यावर आणून देणार नाही. कायमस्वरूपी आमचं छत आणि आमची जमीन ही कायमस्वरूपी आमच्याकडे इंटॅक्ट ठेवेल. आणि मला असं वाटतं गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना ह्याच 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास कुठे ना कुठेतरी या शिवसेनेच्या माध्यमातून आपण शिवसेनेने कायमस्वरूपी संपादन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कधीही कोणत्याही विकास प्रकल्पाला तुम्ही बघितलं तर ठाणे शहरामध्ये तुम्हाला त्या पद्धतीचा विरोध नाही बघायला मिळत. ॲब्सोल्युटली. एकीकडे ठाणे शहर बदलतं आहे, इतकी विकास कामं होत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातलं वातावरण सध्या तापलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या घटना जेव्हा घडतात तेव्हा स्त्री शक्तीला समोर ठेवून प्रोजेक्ट्स केले जातात. स्त्री शक्तीला समोर ठेवून ऑपरेशन सिंदूर केलं होतं. आणि एकीकडे तसं असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात किंबहुना भारतातही बलात्कार, हुंडाबळीसारख्या घटना होतात. सामान्य माणूस म्हणून आम्हाला याची प्रचंड चीड येते, खूपदा फ्रस्ट्रेशन येतं. एक नगरसेविका म्हणून किंवा राजकारणी म्हणून तुमच्या याबद्दल काय भावना आहेत आणि तुम्ही याबद्दल काय बोलाल? महिला राजकारणी असली तरी एक सर्वसामान्य महिला देखील आहे, तर अंतर्मनात एक मन सुन्न होतं अशा घटना ऐकून. कारण ज्या काही घटना घडतात त्या चुकीच्या आहेत आणि कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी एक समाज त्याला कारणीभूत आहे. आपण जर बघायला गेलं तर स्त्री भ्रूण हत्या आहेत, त्यावेळेला आपण स्त्री भ्रूण हत्येला आपण एक कायदा आणला, बरोबर. बाल विवाह आहेत त्याला एक कायदा आणला, बाल कामगार त्याला एक कायदा आणला. हुंड्याला पण कायदा आणला पाहिजे ना, कठीण कठोर. ज्या वेळेला स्त्री भ्रूण हत्या होत होत्या त्या सर्रास होत होत्या, परंतु ज्या वेळेला तो कायदा आणला की स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी जर तुम्ही हे केलं, जेंडर डिटेक्शन केलं, तर तुम्ही त्या आई वडील आणि त्या सदरच्या हॉस्पिटलला विथ डॉक्टरला डायरेक्ट नॉन बेलेबल ऑफेन्स होतो. त्याच वेळेला कुठे ना कुठेतरी या गोष्टीला अंकुश आणलं गेलं. मला असं वाटतं अशाच पद्धतीने हुंडाबळीचं काम करा ना तुम्ही. हुंडाबळी ज्या वेळेला होते, मला असं वाटतं सरकार तर सगळीकडे सक्रिय आहे आणि सकारात्मक आहे. आता तुम्ही बघितलं असेल की कोणाचा कोण कार्यकर्ता काय कशाला हायगाई नाही करत आहेत. उपमुख्यमंत्री साहेब स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या आईवडिलांना भेटून आले. तुम्ही बघितलं असेल त्याचे इंटरव्ह्यू, जर तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओज मी बघितले, त्या लोकांनी एकच गोष्ट सांगितली की साहेब आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. म्हणजे अशा ग्राउंड लेवलचे आपले नेते असताना अशा ठिकाणी जर एखादी विकृत
असेल बुद्धी तर त्या ठिकाणी कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि तुम्ही बघताय ज्या पद्धतीने हगवणे केसची जी काय मॅटर आहे आणि जे फास्ट ट्रॅकवर चालू आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं आहे की नको म्हणजे जेवढे आहेत आरोपी तर सगळ्याला जेरबंद केलं जातं आहे. तर मला असं वाटतं ह्या कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी होत असताना एक मोठा कायदा आणणं देखील गरजेचं आहे. त्या सदर ठिकाणचे घेणाऱ्या देणाऱ्या दोघांवर सदर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी जिकडे कार्यक्रम आहे त्या हॉलवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण जे हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करतो स्त्रीभ्रूण हत्येमध्ये त्या ठिकाणी हॉलवर पण झाला पाहिजे की अशा पद्धतीचं प्रदर्शन नसलं पाहिजे. का कोणती म्हणजे गाडी द्यायची किंवा तुम्ही एखादा दागदागिने द्यायचे. आणि माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वखुशीने मुलीच्या अंगावर घालणं इथपर्यंत ठीक आहे बाबा. एखादा जावई आहे त्याला अंगठी किंवा चैन नॉमिनल जे काय आहे इच्छाशक्तीप्रमाणे देणं ही ठीक आहे. पण ज्या पद्धतीने त्याचं प्रदर्शन केलं जातं आणि त्याचे एक वेगळ्या पद्धतीचे कॉम्पिटिशन्स केले जातात हे कुठे ना कुठेतरी चुकीचे आहे. तुमच्याकडे मुलगी जन्माला आली का एक मोठं असतं, अरे बापरे हिचं लग्न करायचं आहे. ते बाळ एक दिवसाचं पण नाही आहे. आईवडिलांचा विचार हे लग्न करायचं आहे तिचं. म्हणजे ज्या वेळेला आपण तिच्याबद्दल विचार करतो लहानपणापासून तिच्यासाठी दागिन्यांचे पैसे जमा केले जातात त्यापेक्षा तिच्या शिक्षणावर पैसा खर्च करा, तिला मोठं बनवा, तिला इंजिनियर बनवा, डॉक्टर बनवा. अशा पद्धतीचे विचार असले पाहिजेत. आणि हुंडाबळीसाठी मला असं वाटतं एक कठोर कायदा म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स असला पाहिजे आणि तो होत नाही तिथपर्यंत आपण या सगळ्या घटना थांबवू शकत नाही. कायद्यामध्ये बदल होतीलच, सकारात्मक वातावरण आहे सरकारी. त्यामुळे मला असं वाटतं, मला विश्वास आहे की पुढे जाऊन या गोष्टी या प्रकरणातनं बोध घेत नक्की बदलतील. पण सध्या अशी काही प्रकरणं असतील जी कदाचित उजेडात येत नसतील. एखादी कुठली महिला असेल किंवा असं कोणी असेल ज्यांची घुसमट होते पण त्या पोचू शकत नाही, अशांनी काय करावं? आमचे एकनाथजी शिंदेसाहेब कायमस्वरूपी आम्हाला ह्यासाठी पाठबळ देत असतात. तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला आमच्याशी संपर्क साधू शकता की कोणाला काही बाबा एक डोमेस्टिक ऑफेन्स आहे किंवा काय आहे तर त्याचं तुम्ही सहन न करता स्पीक आउट बोला. आणि मला असं वाटतं बोलल्याने आपण काही त्रास होत नाही एखाद्याला. शेवटी त्या म्हणजे मला असं वाटतं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर हे क्युअर होणं गरजेचं आहे आणि प्रिव्हेन्शन आधीपासून आपण केलं तर ते बेटर राहणार. त्याच्यामुळे आपण प्रिव्हेन्शन मेजर्स जे आहेत ते घेऊ शकतो. एखाद्याला त्रास होत असेल त्यांनी आधीच वेळेच्या आधी येऊन आपल्याला सांगावं, आपल्याकडे तक्रार करावी. आपण निश्चितपणे सर्वतोपरी मदत त्यांना करतोय. राईट मॅडम, तुम्ही एवढ्या भरभरून बोलता, तुमची ऊर्जा जाणवते. तुमचा जो राग चीड व्यक्त जो केला आहे तो या पूर्ण कॉन्व्हर्सेशनमध्ये जाणवत होता. तुमचे प्रेरणास्थान काय आहेत? तुम्हाला ही सगळी प्रेरणा इतकं काम करण्याची कुठून मिळते? बघा, आईवडिलांचं नेहमीच नाव घेते मी, ते तर आहेतच. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे गुरुवर्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या मिसेस लता एकनाथजी शिंदे. कारण त्या कधी प्रकाशझोतात नसतात, कोणत्या ह्याच्यात नसतात, परंतु तरीही देखील एक अदृश्य शक्ती म्हणा ती कायमस्वरूपी पाठीशी आहे. आणि कधीही म्हणजे एक कुठेतरी विश्वास आहे त्यांना आणि त्या विश्वासाला पात्र राहण्याची माझी एक क्षमता नेहमी मी ठेवते की ह्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाऊन देऊ नये. आणि अशा पद्धतीने काम करण्याचा नेहमी प्रयत्न करते. माझ्या ऑन ग्राउंड काम करत असताना माझ्यासोबत असणारे विकास रेपाळे आणि त्यांची धर्मपत्नी रुपाली रेपाळे ह्या दोघंही देखील माझ्याबरोबर अगदी सावलीसारखे सोबत असतात. तर एक कुठे ना कुठेतरी ना महिला पुढे जाते बरोबर आहे, पण मला असं वाटतं प्रत्येक महिलेच्या मागे एक पुरुषाचा देखील हात असतो आणि तो हात असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हे सगळेजण आणि लास्ट बट नॉट लिस्ट माय हजबंड सुशांत जाधव, तर ह्याचं देखील नाव घेणं मला तितकंच महत्त्वाचं आहे. कारण घरातून बाहेर निघत असताना एक बॅक ऑफ माइंड आणि आमचं घर एक सुरक्षित ठेवण्याचं काम कायमस्वरूपी त्यांच्या माध्यमातून मला मिळतं. आणि एक फ्रेंड, एक छान एक सहवास लाभल्यामुळे मला कुठे ना कुठेतरी घरातून निघताना एक वेगळी एनर्जी असते आणि त्या अनुषंगाने बाहेर जाताना एक चांगलं निर्भीड व्यक्तिमत्व मला दाखवता येतं आणि त्या पद्धतीने मला काम करता येतं. कारण मला बॅक ऑफ माइंड माझ्या घरचं ते प्रेशर किंवा टेन्शन नसतं. व्हेरी नाईस. आज तुमचा वाढदिवस आहे, तर जाता जाता हे नक्की ऐकायला आवडेल की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा तुमच्या प्रभागातल्या लोकांना किंवा इवन तुमच्या सहकाऱ्यांना आणि तुमच्या वरिष्ठांना या प्रसंगी काय संदेश द्याल किंवा काय भावना आहेत तुमच्या? खूप छान वाटतं. मी तुम्हाला सांगते, वाढदिवस असतो
आणि वाढदिवस ज्या वेळेला असतो त्यावेळेला कळतं की आपण वर्षभर खरंच प्रामाणिकपणे लोकांची किती कामं केलीत, काय केलेत. लोक स्पॉन्टेनियसली येतात, भेटतात, शुभेच्छा देतात, त्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि आम्हालाही माहिती नसतं, कळत न कळत वर्षभरात आम्ही कोणाकोणाची कधी कामं केलेली असतात. आम्ही रस्त्यात जाता येता कुणाचं काय काय छोटं मोठं जी काही कामं जी भेटतात ती करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि हे करत असताना वाढदिवसाच्या दिवशी खरं कळतं की बाबा ही लोकं आपल्यापर्यंत येतात, आम्हाला शुभेच्छा देतात, एक आशीर्वादरूपी शुभेच्छा आम्हाला मिळतात आणि एक खूप चांगल्या भावना त्याच्यामध्ये निर्माण होतात. आणि वाढदिवस असा असतो की पुढच्या तुमच्या वर्षभरात एक काम करण्याची एक तुम्हाला ऊर्जा ही वाढदिवसाच्या दिवशी मला असं वाटतं देऊन जाते. मग आमची सुरुवात असते अगदी सोशल कार्यक्रमापासून, मग शिंदेसाहेबांना भेटणं, वहिनींना भेटणं आणि त्याच्यानंतर मग हे सर्व आमचं सिद्धिविनायक माझं मंदिर आहे त्या ठिकाणी पाया पडणं. एक सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं ओव्हरऑल पॉझिटिव्ह असतात. आणि सगळे असंख्य कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्ते मला असं वाटतं आम्हाला लाभले. त्याबद्दल देखील त्यांचे देखील आभार नेहमीप्रमाणे. कारण कसं असतं की नेता एकटाच पुढे जाऊन काम करू शकत नाही, त्याला एक सोबत लागते की प्रामाणिक कार्यकर्त्यांची ती कायमस्वरूपी लाभली. तर त्या सगळ्यामुळे एक टीमवर्क जे बोलतात, आमचं एक टीम म्हणून काम करताना खूप छान वाटतं. आणि आमचे मेन बॉस टीम लीडर इज द बेस्ट पर्सन, बेस्ट ह्युमन. असं असताना मला असं वाटतं एक काम करण्याची वेगळी मजा, एक ऊर्जा असते. एकनाथ शिंदेसाहेब, त्याच्यानंतर आमचे रेपाळे साहेब, आमचे खासदार मस्के साहेब, हे कायमस्वरूपी कोणत्याही चांगल्या कामाला नेहमी पाठबळ देणारी लोक आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं काम करताना एक वेगळी ऊर्जा असतेच. तुमचा वाढदिवस तुम्हाला नवीन दारं उघडणारा असो, तुमच्या नवीन यशाचे मार्ग तुम्हाला या वाढदिवसाच्या निमित्ताने मोकळे होत, येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा येणाऱ्या काही काळामध्ये जीही तुम्ही कामं कराल त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळो अशी मी प्रार्थना करतो देवापुढे. आणि आपण याच नोटवर इथे थांबूया. थँक्यू सो मच. यशोगाथा टीमतर्फे मी तुमचा आभारी आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. थँक्यू 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 सो मच. तर आज आपण नम्रताताईंना भेटलो आणि त्यांच्या मागचा यशस्वी माणूस जाणून घेतला. एका ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याची घोडदौड आज आपण अनुभवली. आणि या निमित्ताने तुम्हाला नम्रताताईंशी संवाद साधण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळाला. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला निश्चित सांगा, खाली कमेंट करा. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही तुम्ही कमेंटद्वारे देऊ शकता. यशोगाथाच्या पॉडकास्टला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका भागात एका नवीन यशस्वी व्यक्तीसह. तोपर्यंत मी मनीष पंडित तुमची रजा घेतो. धन्यवाद.